18व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या 5व्या व अंतिम टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण आता आहोत धुळे येथील मालेगाव बाह्य या मतदारसंघामध्ये। या ठिकाणी आपण बघू शकता मतदानाला सुरुवात झाली असल्याने या ठिकाणी नागरिकांनी लगेचच मतदानाला गर्दी केलेली आहे। उत्साहात आणि शांततेत या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। मालेगाव मध्यमधील ETT हायस्कूल या ठिकाणी हे मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहे। यामध्ये प्रशासकीय यंत्रणा देखील पूर्णपणे सज्ज झालेली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातून 18 उमेदवार आपले मत आजमावत असून मुख्य लढत ही भाजपा महायुती व काँग्रेस महाविकास आघाडी यांच्यात होणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या 3 विधानसभा मतदारसंघात एकूण 9,45,752 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आपण बघू शकतो हे मालेगावच्या ETT हायस्कूल येथील हे दृश्य आहेत। या ठिकाणी संपूर्ण पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेले आहेत आणि मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व अगदी व्यवस्थित रांगेमध्ये नागरिक जे आहेत ते मतदानासाठी उभे राहिलेले आहेत। एकूणच आज सकाळी 7 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यामध्ये प्रशासकीय यंत्रणा संपूर्णपणे सज्ज झालेली आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, मालेगाव, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।